ज्ञानराधातील खातेदारांच्या ठेवी मिळवून देण्याकरिता आमदार लोणीकर विधानसभेत आक्रमक। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे सहसंपादक डॉक्टर आशिष तिवारी मंठा यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यांचे अध्यक्ष सुरेश कुटे व संचालक मंडळ यांनी ठेवीदारांना व खातेदारांना अधिक व्याज देण्याचं आमिष दाखवलं व करोडो रुपयांच्या ठेवी एफडी स्वरूपात घेतल्या। लाखोचे सोने तारण या बँकेत आहे, पण गेल्या 7 ते 8 महिन्यापासून सदरील पतसंस्थेने ठेवीदार खातेदार यांना त्यांचे असलेले पैसे परत केलेले नाहीत, तसेच सदर पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत। बीड पोलिसांनी सदर प्रकरणात ठेवीदारांचे पैसे देण्यास कसूर केल्याबाबत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे। गुन्ह्याचा तपास बीड पोलीस करत आहेत। या प्रकरणी ज्या पोलीस निरीक्षकांकडे तपास सोपवण्यात आला होता त्या पोलीस निरीक्षकांच्या घरी पडलेल्या धाडीत 1000 कोटी रुपये सापडले असल्याने सदरील प्रकरणात तपास होण्यासाठी राज्य स्तरावर IAS IPS अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नेमून हा तपास त्यांच्या मार्फत झाला पाहिजे। अध्यक्ष सुरेश कुटे, संचालक मंडळ व सदरील बँकेचे अधिकारी कर्मचारी बँकेचे नियम पायदळी तुडवून आपापल्या नातेवाईकांना तारण प्रॉपर्टीच्या 10 ते 20 पट जास्त कर्ज दिला आहे, त्यामुळे ही कर्ज वसुली होणे शक्य नाही। त्यामुळे राज्य शासनाने राज्यभरात जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून नुकसानग्रस्त बुडीत खातेदारांची माहितीचे संकलन करून खातेदारांना त्यांचा पैसा मिळवून देण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवल्या पाहिजेत, गुन्हेगार शोधले पाहिजेत। हे करत असताना बँकेच्या सर्व संचालकांवर आणि सदरील पतसंस्थेच्या कर्ज बुडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे। सर्व खातेधारकांना त्यांचे पैसे देण्याकरिता आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत, अशा स्वरूपाची मागणी मुंबई येथे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी लक्षवेधीद्वारे करत सरकारचे लक्ष वेधले आहे। ज्ञानराधा जी बँक आहे, या बँकेचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता आमच्या जालना जिल्ह्यामध्ये साधारणतः 300 कोटीच्या ठेवी आहेत। जालना असेल, बीड असेल, मराठवाडा आणि राज्यामध्ये 2000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत। आणि एवढा मोठा पैसा या बँकेमध्ये लोकांनी ठेवला। कोणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं, लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आईवडिलांच्या दवाखान्याचा प्रश्न आहे। हजारोच्या संख्येनं जिल्ह्यावर लोक येतात, निवेदनं देतात, मागणी करतात, त्यांच्या ठेवी परत मिळत नाहीत, त्यांची फसवणूक झालेली आहे। विधानसभेत चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर काय कारवाई झाली, ते जेलमध्ये गेले, त्यांना शिक्षा होईल, काय व्हायचं तर होईल। गोर गरीब लोकांच्या दीन दुबळ्या शेतकऱ्यांचे पैसे 2000 कोटी रुपये हे संस्था चालकांनी ठेवी घेतल्या आणि नातेवाईकांना आणि संचालक मंडळाला कर्ज दिले। आता कर्ज देताना मॉर्गेज जे आहे त्याच्या 10 पट कर्ज दिले। हे कर्ज वसूल होणारच नाही आणि म्हणून गोरगरीब लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भात सरकार म्हणून सरकारची काय भूमिका आहे, सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे। आणि या ठेवी ज्या आहेत किंवा ज्या लोकांनी विश्वासाने पैसा ठेवला, शेतकरी आहेत, मजूर आहेत, व्यापारी आहेत, छोटे छोटे लोक आहेत, आणि राज्यभरात हे मोठं रॅकेट आहे, हे रॅकेट राज्यभरात आहे, त्यामुळं लोकांचा विश्वास हळूहळू बँकेवर उठत चाललेला आहे। या सर्व खातेदारांचे पैसे परत करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदय ठोक असं काही आश्वासन देतील का? या ठेवी लोकांना परत मिळतील का? त्यांचा जो विश्वासघात केलेला आहे तर सरकारने या संदर्भात भूमिका घेऊन या बँकेमध्ये ज्या ठेवी आहेत किंवा जे कर्ज बोगस टाकलेलं आहे लोकांच्या नावावर, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली DDR आहेत, जॉइंट रजिस्ट्रार आहेत,
तुम्हाला काय चौकशी करायची तर करा, फक्त या लोकांच्या ठेवी परत देण्याच्या संदर्भात सरकारनं कठोर भूमिका घेऊन ती सगळी प्रॉपर्टी लिलाव करून लोकांच्या ठेवी परत केल्या पाहिजेत, अशा प्रकारची माझी मागणी आहे. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, ज्ञान राधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही काही बँक नाही, ही मल्टीपर्पज सोसायटी आहे आणि ही मल्टीपर्पज सोसायटी संपूर्ण देशभर त्या ठिकाणी काम करते आणि त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते केंद्रीय रजिस्टरचं नियंत्रण. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.